नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उडन करंजेकरवरती. तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला ब्लर ब्लर दिसत असेल ना, आणि माझ्यावरती फोकस आला असेल तर हा सिनेमॅटिक मोड आहे आपल्या आयफोनचा, त्याच्यावरतीच शूट करते. पहिल्यांदा ब्लॉग बनवते आयफोनवरती, बघूया कशी क्वालिटी आणि कसं काय आहे ते. तर बर्थडे ब्लॉगच्या आधी तुम्ही बघितलं असेल की आपण दिवाला फिश मार्केटमध्ये गेलो होतो आणि दिवाला फिश मार्केटमधनं आपण पाला मासा आणला होता आणि पाल्या माशाबद्दल तुम्हाला भरपूर काही माहिती दिली होती, ती कसा खायचा, कसे काटे निघण्यासाठी कटिंग करायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाला मासा कापणार आहोत. उमासाठी नवीन टास्क आहे, ती रेडी होते आता. आणि 2-3 प्रकार आहेत पाला मासा कापाचे, त्याच्यातला एखादा बेस्ट प्रकार तुम्हाला दाखवणार आहोत. म्हणजे पाला मासा तुम्ही मार्केटमधनं आणताय आणि तुमचे काटे इझिली निघले पाहिजे हा विचार करून आपण पाला मासा कापण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सकाळीच फ्रीजमधनं आपण पाला मासा काढून घेतलेला आहे बाहेर आणि बघताय कसं चमकतोय. चिकना चिकना मावरा माझा जो गाणं आहे ना, तसंच मासा दिसते तुम्हाला. आणि या बाजूला कोळंबी पण आहे. हे काय लागलं, काळा काळा डाग लागलाय. की ओमाच्या चॅनलवरती तुम्हाला कोळंबी लॉलीपॉपची रेसिपी बघायला भेटणार आहे. तर नक्की ओमाच्या चॅनलवरती भेट द्या. ती पण नवीन नवीन रेसिपीज आणि नवीन नवीन जागा एक्सप्लोर करत असते तिच्या स्टाईलमध्ये. आणि जर तिचे ब्लॉग्स आवडतात तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आता थोडासा वेट करूया, ओमाला येऊ द्या, मग ती कसा पाळा मासा कापते आणि काय कृती आहे पाळा मासा बनवायची ते सर्व जाणून घेऊया. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे की प्रणित नेहमी वेगवेगळं मच्छी घेऊन येते आणि त्याचा कौलं काढणं म्हणजे खूप मोठा टास्क असते. तर मी खूप दिवस आधी ॲमेझॉनमधून फिश स्केल स्क्रॅपर मागवलं होतं, म्हणजे कौलं काढण्याचा स्क्रॅपर मागवलं होता. तर ते अचानक आत्ताच आलं, म्हणजे माझ्यासमोर आहे ते कोरियर. आणि आज आपण पाला मासाची रेसिपी दाखवणार आहे. तर अनबॉक्सिंग करूया आणि बघूया की त्याचं कौलं कसं काढते. चला. बापरे, काय आहे? किचन लाईक गुड हेल्पर प्रॅक्टिकल फिश स्केल. बघ याला काढून काय निघतंय. नाही तर खवलं निघायच्या आधी याचंच सर्व निघायचं. हा, माशाच्याच शेपमध्ये आहे. ऍक्च्युली ते ब्लेड आहे. हा, या बाजूला ब्लेड बघताय आणि क्वालिटी ठीकठाक क्वालिटीचं आहे. बघूया आपलं काम होतंय का याच्याने. कौलं निघून ना याच्यातच जाते, म्हणजे बाहेर नाही निघत. हा, जे खवलं उडणार नाही ना. हो, याच्यात. हा, आणि उमा क ला ख म्हणते आणि ख ला क म्हणते. खो खो खो. हा, क ख गगन शिकली नाही वाटतं पहिले. कौलं नाही आहेत, ती खवलं आहेत. ख ख कौलं. कवळं म्हणजे जे घराच्या वरती असतात ना त्यांना कवळं बोलतात आणि याला खवळं बोलतात. चालेल चालेल. चल, माझ्या पण मिस्टेक होत असतात, तर मिस्टेक करून करूनच शिकतो. तर आता आपण माशाला कौलं उमाच्या भाषेत काढूया. चला. तर मंडळी, सुरुवात केली आपण खवलं काढायला. खवलं तर रप रप निघतायत पण उडतायत पण त्याच्यामध्ये पण ट्रॅप होत आहेत, बघताय तुम्ही. त्याच्यामध्ये पण आलीत पण गावभर उडतात पण, म्हणजे जास्त काय फायदा नाही याचा, पण खवलं बऱ्यापैकी निघतात ना. तर तुम्ही प्रोडक्ट बघताय, तुम्हाला जर आवडला तर मागवा. आपण सांगू नाही शकत तुम्हाला ना. मला वाटलं सगळं कौलं याच्यातच जाणार काय. नाही नाही, ती टेक्निक असेल मग माशाची खवलं काढायची, पण आरामात खवलं काढू शकतात. चला आता खवलं वगैरे काढूया आणि मग उमा कसा मासा कापते ते बघूया. तर पाला मासाचा कौलं तर आपण काढलेला आहे आणि पाला मासा कापायचा वेगवेगळ्या पद्धत असतात. तर आमच्या इथे आम्ही कसं कापतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आधी याचं जे पूछ वगैरे आहे ना, विंग्स आणि पूछ आहे, ते आपण सीझरनी काढूया. विंग्स आणि पूछ तर आपण कापून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याचा तोंड आहे ते काढूया. तर याचं तोंड पण आपल्याला क्रॉस कापून घ्यायचं आहे, म्हणजे असं कापलं ना तर त्याचा आतडं असतात आतमधला, ते काढायला खूप सोपं होईल. आणि घाण वगैरे जे काही असेल ते सर्व काढूया. जे आतडं असतात ना ते सगळं काढलेलं आहे, त्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण. तर मासा स्वच्छ धुतल्यानंतर आता आपल्याला त्याला कापायचं आहे. जर तुम्ही सुरमई वगैरे आणली तर त्याचे आपण सरळ पीस काढतो ना उमा. पण हा जो मासा आहे ना, जेव्हा तुम्ही आंबाट वगैरे बनवतात तेव्हा या माशामध्ये काटे खूप असतात. जर सरळ सुरमईसारखा कापला तर तुम्हाला माशामध्ये आणि जेवणामध्ये काटे तर भेटतील, पण ते काढायला थोडे डिफिकल्ट होतील. पण आज तुम्ही कालवण झाल्यावरती इझिली पील करू शकता
तो प्रोसिजर आपण दाखवतो तुम्हाला कसा मासा कापायचा. तर खवलं काढायची, तोंड वगैरे कापून झाल्यावरती, आतडं वगैरे बाहेर काढल्यावरती त्याला पहिला असा क्रॉस कट मारायचा. ट्रायंगल शेप मध्ये. हां, नॉर्मल आपण सरळ कापतो पण याला क्रॉस करायचा बघताय तुम्ही. आणि या माशामध्ये भरपूर काटे असतात, पण ज्या माशामध्ये जेवढे काटे तेवढा तुम्हाला चवीला लागतं. आणि बघितलं ना आता काटा तुटला ना, तो कापताना तुला फील झाला ना काटा तुटते. तर असाच क्रॉस क्रॉस कटिंग करत हा जो शेप आहे तो मेंटेन करत शेवटपर्यंत कापत राहायचं तुम्ही. हां, म्हणजे जे काय काटे आहेत ते तुटून येतात. आणि जेव्हा आपण आंबाट खातो, तुकडी बाहेर येईल तेव्हा ते इझिली तुम्ही पील करू शकता, त्याला बाहेर काढू शकता. एकदम सोपी कटिंग आहे, फक्त थोडीशी टेक्निक वापरली याच्यामध्ये. तीच हे करून आपण मासा कापायचा आहे. आणखी एक पद्धत आहे, माशाला पूर्ण ओपन करून त्याचे 2 तुकडे करून आपण कापू शकता. पण घरच्या घरी ही एकदम सोपी पद्धत आहे आणि मासा खायला पण मस्त लागतं. तर आता बघताय तुम्ही इझिली उमा मासा कापताना दिसतंय. नक्की पाळा मासा घेऊन येत आहे घरी, तर अशा पद्धतीमध्ये मासा कापून बघा, तुम्हाला काहीतरी अलग अंदाजमध्ये पाळा मासा खायला भेटेल. तर लगेच 2 मिनटामध्ये बघताय तुम्ही आपला जो पाळा मासा होता तो कापून झालेला आहे. आता याला धुणार ना आधी. हां, तर याला स्वच्छ वगैरे धुवून घेऊया, मग उमा रेसिपीसाठी लागणारे साहित्य वगैरे रेडी करणार, मग तेव्हा भेटूया. आणि आणखी एक भांडा आणलाय, तो पण दाखवायचा आहे तुम्हाला रेसिपी. हां, चालेल. तर मंडळी, या बाजूला बघताय तुम्ही मासा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण, आणि त्याच्या बाजूला जे काही साहित्य आहेत तेही रेडी केलेलं आहे. आणि ही पण जी रेसिपी आहे ती मातीच्या भांड्यामध्येच होणार आहे. आणि या बाजूला उमा आहे. तर उमा, काय रेसिपीमध्ये दाखवणार आहेस, कालवण की फ्राय? कालवण आणि फ्राय दोन्ही पण. अच्छा, आज दोन्ही तू करणार आहेस ना, कालवण आणि फ्राय दोन्हीही बघायला भेटणार आहे. आणि जे आपलं खवलं काढायची जी मशीन आली ना माशासारखी, त्याच्यासोबत आणखी एक वस्तू आली आपली ॲमेझॉनवरनं, ते स्पाइस बॉक्स बघताय तुम्ही. आणि त्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करून ठेवलेत तिने. तेच हळूहळू रेसिपीमध्ये टाकणार आहे. आणि आज पण मम्मा अर्थनी मेकअप केली आहे काय तुम्ही? मम्मा अर्थचा काही प्रोडक्ट मागवायचा असेल तर आपला कुपन कोड लक्षात ठेवा, उरण 2022, ज्याच्याने तुम्हाला 20% एक्स्ट्रा डिस्काउंट भेटेल. तर आपण फ्राय रेसिपी आधी करून घेऊया, म्हणजे फ्राय रेसिपीला मॅरिनेट करून ठेवूया आणि मग रसा बनवूया. ते मॅरिनेट होऊन जाईल. तर आधी आपल्याला नमक टाकायचं आहे आपल्या फ्राय मध्ये. फ्रायचा काही स्पेशल रेसिपी नाही, आपल्या सिंपल रेसिपी आहे. पण हे जे स्पाइस बॉक्स आहे ते स्पेशल आहे. ओके, हां, जे स्पाइस बॉक्स आम्ही नवीन आणलंय ते तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून आपण ही कसं मॅरिनेट करायचं ते दाखवतो तुम्हाला. हळद, काश्मीरी मिरची पावडर, आगरी कोली मसाला आणि गरम मसाला. किती इझी वाटते ना प्रणित, आता शोधायला नको कुठे पण. हां, म्हणजे पहिले अलग अलग बॉक्समध्ये ठेवायची ना तू, आणि आता डब्बा आणलाय आणि त्या डब्यामध्ये सर्व टाकून ठेवलेत. आणि त्याला मस्त लसूण जो चेचून घेतला होता तोही टाकलाय. आणि हा जो मासा तुम्ही मॅरिनेट करताय तर जरा सावकाश, कारण त्याच्या बावामध्ये मीठमध्ये काटे असतात ना उमा. उमाचा आवडता मासा चिवणा आहे, तिला खूप काटे लागले त्याचे म्हणून खूप. आणि त्याच्यानंतर काळी पण काम करताना स्पाइस लागताना ते खूप झोंबत पण होता. हा, झोंबते. तर कॅटफिशला पकडायची तीच टेक्निक आहे, या तर तिची मुशी पकडा, नाहीतर त्या काट्याला पकडून पकडा, नाहीतर त्याच्या तोंडाच्या भागाने पकडा, आणि ते काटे खूप लागतात नाहीतर. त्याच्यानंतर आपण आगळ टाकूया. आगळनी जे टेस्ट येते ना आपल्या फ्रायला, ते वेगळंच टेस्ट आहे. थँक्यू बोरकर फॉर सेंडिंग दिस. बोरकर फूड प्रोडक्ट. त्यांची कोकम पण मस्त आहे ना प्रणित. हा, त्याच्या आपण गावामध्ये गेलेलो ना, घरामध्ये गेलेलो, आणि आंबे वगैरे पण दिलेले त्यांनी, गोड गोड आंबे. आणि आंबा एक ओमाच्या डोक्यावरती पडता पडता वाचला होता. पडला असता तर आज पडला असता तर आज नवीन न्यूटन बघायला भेटले असते तुम्हाला. काहीतरी शोध काढला असता. चला, आता हे मॅरिनेट झालेलं आहे, याला साइड मध्ये ठेवू आणि आपण आपली कालवणची तयारी करू. त्याच्यासाठी आधी आपण वाटण करून घ्यायचं. आणि वाटण मध्ये तुम्ही बघू शकता लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो. फक्त एवढंच वाटण करून घ्यायचं आपल्याला. हा, म्हणजे ही लसणातली रेसिपी नाही ना, वाटणाची रेसिपी आहे ना. रेसिपी आहे, पण खोबऱ्यातली वाटण नाही, आलं लसूणची. हा, आलं लसूणची वाटण रेसिपी आहे, खोबऱ्यातली नाही. पण याचा जो रस्सा आहे तोच मेन आहे, रस्साच जाम भारी लागते.
तर या बाजूला बघताय हिरवगार वाटण उमाने करून घेतलेलं आहे आणि आता मला वाटतं मातीचा भांडा तोच आता गरम करत ठेवणार. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जे दाखवायचा मेन आपला मोटिव्ह होता तो म्हणजे पाळा मासा. जर तुम्ही पाळा मासा घरी आणताय तर त्याला कसा कापायचा आणि चवीदार कसा खायचा ते दाखवायचा प्रयत्न करते. तर कटिंग तर तुम्ही दाखवलीच. आता बघूया उमा कृती कालवण जो आहे आंबाट आहे त्याची कशी सुरुवात करते ती. आणि थँक्यू प्रणित, मला नवीन नवीन तू फिश घेऊन येते. म्हणजे मी पण स्वतः शिकते. आता पाला मासा मी एकदा बनवलं होतं तेव्हा कापून आणलं होतं तू, पण आज मी कापून घेतलं तर मला खूप आनंद वाटते की मी खूप काही करू शकते. म्हणजे तू पण शिकते आणि तुझ्या थ्रू भरपूर लोक पण शिकतात आणि मी पण शिकते. म्हणजे नेहमी शिकत राहावं असंच. येस. तर मंडळी मातीचा भांडा गरम झाल्यानंतर आता उमाने टाकलेलं आहे तेल. म्हणजे आंबट कालवण जे काही तुम्ही कोणत्याही माशाचं बनवताय ते ऑलमोस्ट सेमच असते ना. या तर वाटणाची रेसिपी असते, नाहीतर लसणाची असते, नाहीतर एक खोबरा वाटणाची असते आणि एक फक्त कोथिंबीर आलं लसूणचं वाटण असते आणि जे उकड बोलतात लसणावर ते पण असतात. ओके ओके. म्हणजे आलं लसूण पेस्टची असते, खोबऱ्याची असते आणि एक उकड टाईप असते. पण मासा अलग असतो आणि माशाच्यामुळे त्या कालवणाला चव वेगळी येत असते. तेच आज आपण बनवायचा प्रयत्न करतोय. आता तेल टाकून आपण दिसतो तुम्हाला कांदा शिजवताना आणि नेहमीप्रमाणे कांदा लवकर शिजण्यासाठी ओमाने त्याच्यामध्ये मीठ पण घातलेलं आहे. येस राईट. शिकला तू पण. आता मी पण दाखवेन रेसिपी. तू पण दाखवू शकते, काहीच नाही याच्यात. आता तू रोज रेसिपी शूट करते ना, तुला पण शिकायला पाहिजे. मग एडिटिंग वगैरे उमा पण करणार, मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. आणि लगेच 5-1 मिनिटामध्ये बघताय तुम्ही कांदा शिजलेला आहे आणि कांदा शिजल्यानंतर वाटण टाकून घ्यायचं आहे. आला लसूण पेस्टवाला वाटण आहे ना. आला लसूण टोमॅटो कोथिंबीर मिरची. आला लसूण टोमॅटो कोथिंबीर मिरचीवाला वाटण आहे, तोच टाकून घेतला आहे आपण आणि त्याला मिक्सअप करताना दिसतंय. आणि आता याच्यानंतर उमा टाकणार मसाले. बरोबर ना. मुलगा शिकला प्रगता झाला. दाखवूया, एक चॅलेंज घेऊया प्रणितनी बनवलेली रेसिपी. तर मंडळी बघायला आवडेल काय नक्की कमेंट करून सांगा. जर चांगले कमेंट आले तर मी पण तुम्हाला एखादी रेसिपी बनवून दाखवेन. पण तूच खाणार ना तो रेसिपी मग? मीच खाणार. उमा बिलकुल त्याला हात नाही लावणार. आणि कोणाला इंटरेस्ट आहे खायचं तर नक्की प्रणितला भेटा. पण जे काही पहिल्यांदा करतो ते कसंही झालं पण त्याच्याकडनं आपल्याला शिकायला भेटतं ना. ते महत्वाचं असते. तर कोणाला डाऊन करायच्या आधी नेहमी ॲप्रिशिएट करा. आय ॲप्रिशिएट. थँक्यू. आता थोड्याच टायमाने भांडणं सुरू होणार आहेत आमची. त्याच्या आधी आपण मसाले टाकून घेऊया. हळद 1 चमच हळदी, 1 चमच काश्मीरी आणि आगरी कोळी मसाला सर्व सेम आणि गरम मसाला. आता मसाला शिजू द्या चांगल्या प्रमाणे 1-2 मिनिटं, म्हणजे तेल सुटेल तेपर्यंत ऍज युजल. आणि इथे तुम्ही दिसते तुम्हाला गरम पाणी पण ठेवलेलं आहे तिने. तर आता मसाले वगैरे शिजवून घेऊया आणि मग नंतर भेटूया ना. तोपर्यंत आपण हे जे मॅरिनेट करून घेतलेलं आहे पाळा मासा फ्राय करण्यासाठी ते फ्राय करून घेऊया. तर मंडळी एक बाजूला आपण मासे फ्राय करत ठेवलेत आणि आपला वाटण पण शिजलेलं आहे ना. कांदा मसाला जे काय आपण टाकलेला आणि एक बाजूला ओमाने जो गरम पाणी बनवून ठेवला होता तोही आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि सर्व आता मिक्सअप करताना दिसतंय. म्हणजे एक प्रकारची ग्रेव्ही झालेली आहे ना आपली. आणि आता एक मोठा उकाळा घेणार, एवढा मोठा की बुडबुडे दिसतील तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हे जे मासे आहेत ते टाकणार. आणि कोकम नाही टाकलाय कारण त्याच्या बदले आपण टोमॅटो टाकलाय. आणि आज कोकमा बदली टमाटर टाकणार आहे कारण टमाटरचा भाव उतरलाय ना. उकाळा घेऊ आणि मासा टाकू. तेपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तोपर्यंत आणखी एक पदार्थ बनवणार आहे उमा. भाकरी थापण्याचं काम करणार आहे. आणि झालेली आहे एकदम झणझणीत रेसिपी. तर पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा. सोपी आणि चांगली रेसिपी आहे, चांगली पद्धत आहे, नक्की ट्राय करा. तर धन्यवाद उमा, काहीतरी नवीन माशाची कटिंग दाखवण्यासाठी.
आणि ते पण युनिक स्टाईलमध्ये, नवीन स्टाईलमध्ये, त्याबद्दल धन्यवाद. तर आता जे काही आपण बनवलं आहे, भाकरी, फ्राय, पाळा माशाचा आंबाट, ते घेऊन आता आपण जेवणावरती भेटूया. येस. चला, थँक्यू. तर मंडळी, दुपारचा 1:30 वाजला आहे आणि जेवण आलेलं आहे. आणि जेवणामध्ये जसं तुम्हाला दाखवायला पाळा मासा फ्राय आणि पाला मासाची मासा करी आणि सोबत उमानी भुजलेली ज्वारीची भाकरी आलेली आहे. तर सर्वात आधी तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो पाळा माशाचा आंबाट. कारण मेन मुद्दा जो आहे तो आमटावरतीच आहे. कारण बावातले काटे कसे निघतात ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. हे बघा, आपण क्रॉस कटिंग केली ना, म्हणून हाताने आरामात तुम्ही काटे काढू शकता. छोटे छोटे काटे असतात ते अशी क्रॉस कटिंग केल्यावरती आरामात हाताने निघतात. जे काही आहे काटे काढा आणि एक घास घ्या. आणि आणखी एक गोष्ट, रस्स्यामध्ये पण काटे येतात. एक घास खाल्लाय, बिलकुल काटा आला नाही. तर असाच चेक करून पाळ्या माशाचे काटे काढून तुम्हाला आमटासोबत खायचं आहे. आणि आंबट एकदम अप्रतिम झाला आहे उमा. मस्त एकदम तिखट तिखट बनवलं, चांगली चव येते. आणि सेम आपल्याला फ्राय माशासोबत पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही क्रॉस कटिंग कराल ना, जे काटे आहेत ना ते अर्धे तुटून जातात आणि जे बाकीचे उरलेले असतात ते आपल्याला पील करून त्याच्यातनं काढून खायचे आहेत. तर नक्की पाळा मासा करताय तर अशा प्रकारची कटिंग करा. किंवा तुमच्याकडे आणखी एक कोणती पद्धत असेल पाळा मासा कापायची तेही कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्यालाही पुढच्या टायमाला उपयोगी होईल. ठीक आहे. तर आता ऑलमोस्ट 1:45 झालेत. आपला व्हिडिओ यायचा टाईम झाला आहे. तर जेवून वगैरे घेऊया आणि मग भेटूया. तर मंडळी, जेवण झालेलं आहे आणि उमाचा ताट बघा. बाप रे, कशी खाते. मी तर घाबरत खात होतो उमा. खायचं टेक्निक पाहिजे. हां, खरंच खूप चांगली टेक्निक आहे. आणि उमा पापलेट वगैरे पण खाते ना, फक्त नुसते काटे ठेवते ना. मी फिश, ऍक्च्युली मला फिश ना मी पूर्ण म्हणजे यूज करते. फिश त्याचे जे मांस असतात, बरोबर. माझ्यामध्ये तर मांस राहिलं आणि काटे खाल्लेत मी, मला वाटतं. पूर्ण चांगल्या प्रमाणे खाते. मी एक एक काट्याला घेऊन ना त्याचा मांस खाते आणि मग काटा ठेवते. काटा ठेवते ना. येस. मी तर मांसमधनं काटे काढून काढून खात होतो. पण काटे बघा किती निघालेत ते. भरपूर काटे. म्हणजे एक काटा काढायला गेलो तर 4-5 काटे निघतात डायरेक्टली. हां, पण टेस्टबद्दल बोलायचं झालं तर एकदम भारी टेस्ट आहे. हां, म्हणजे तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. पण खाताना जरा टाईम जास्त जातो, थोडा 15-20 मिनटं एक्स्ट्रा जातात नॉर्मल जेवण्यापेक्षा. पण हा मासा जो आहे ना तो चवीला अतिउत्तम, एकदम सुंदर आहे ना. ओमाने जेव्हा पहिला घास खाला तेव्हा माझ्याकडे बघून काय भारी आहे असा एक्सप्रेशन दिला. नक्की तुम्ही मासे वगैरे खात असाल तर एकदा हा मासा ट्राय करून बघा. आणि कालवणात मी म्हटलं की काटे येतात, पण कालवणात बिलकुल काटा नव्हता ओमा. का ते येत नाही माहितीये, तुम्ही ना ओव्हर कुक नाही करायचं आणि हलवायचं नाही मच्छीला. बरोबर. मच्छीला हलवलं की त्याचा काटे बाहेर यायला लागतात. ओव्हर कुक पण नाही. 2 मिनिटं जास्त असं सिम मध्ये ठेवायचं आणि बंद करायचं. बिलकुल काटे नव्हते आमटामध्ये, पण मासा जो होता एकदम अप्रतिम होता. मजा आली जेवायला. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि पाला मासा घेऊन येत आहे तर अशा प्रकारेच कटिंग करा, म्हणजे मासा खाताना आरामात तुम्ही त्याच्यातले काटे जे आहेत ते काढू शकता आणि खाऊ शकता. आणि ओमानी ज्या टेक्निकमध्ये मासे खाल्ले त्याप्रमाणे खा, अजून मजा येईल तुम्हाला. तर कसा वाटला हा ओव्हरऑल व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओच्या क्वालिटीबद्दल विचारायचं झालं तर क्वालिटी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. ऑडिओचा थोडाफार इश्यू झाला असेल, पण व्हिडिओ क्वालिटी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.